नमस्कार, खानदेशी मीना या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर आज दाखवते तुम्हाला व्हेज चिकन. व्हेज चिकन म्हणजे डबूकोडीची भाजी. आमच्या खानदेशकडे ही भाजी खूप फेमस आहे. लग्नसराई असले, काही कार्यक्रम असला की ही डबूकोडीची भाजी केल्या जाते. चला म्हटलं तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करावा. कांदे घेतले 3, हिरवी मिरची, लसूण, टमाटा, खोबऱ्याचं कीस, आपले बेसिक मसाले, तमालपत्र, जिरं, शहाजिरं, दगडी फूल, एलदोडा घेतला आहे, दालचिनी घेतली, बडीशोप, खसखस, लवंगा, मिऱ्या. चला आता पॅन ठेवा, तेल टाका. चला कांदे टाका त्याच्यात. चला आता छान परतून घ्या. त्याला परतवत राहा म्हणजे खाली लटकला नाही पाहिजे, जळला नाही पाहिजे. छान मसाला भाजून घ्या, लाल झाला पाहिजे. चला आता आपलेवाले मसाले टाका, छान भाजून घ्या. छान भाजून घ्या. त्याच्यात खोबऱ्याचं कीस, टमाटा, लसूण हे सगळं वाटून घ्या. कोथिंबीरच्या काड्या घातल्या आहेत. चला आता छान परतावा. तर मिक्सरच्या भांड्यात काढलं आहे, त्याच्यात हळदीचा तुकडा टाकला होता, तो व्हिडिओमध्ये दाखवला गेला नाही. चला आता पातेलं ठेवा गॅसवर, तेल टाका आवडीनुसार, कढीपत्ता, मसाला घाला. छान परतवत राहा. त्याचं पूर्णपणे पाणी आटलं पाहिजे. झाकण ठेवा बारीक गॅस करून. पुन्हा झाकण काढा, छान परतवत राहा. मसाला छान नाचला पाहिजे आणि आवडीनुसार पाणी टाका. चला तर आता छान परतवत राहा. तर झाकण ठेवा त्याच्यावर. चला आता डबूकोडीचं मिश्रण आपण करायला घेऊया. बेसन पीठ घेतलं 1 वाटी, त्याच्यात जिरं घातलं, ओवा हाताने चुरून घालायचा, मीठ घालायचं, हळद, वरून कोथिंबीर. आता हे पाणी टाकून छान मिक्स करून घेऊ. जास्त पातळही नाही, जास्त सुकंही नाही, असं मध्यम करायचं. असं पीठ झालं पाहिजे. चला झालं आपलं पीठ तयार. छान उकळी पण आली. चला आता छोटे छोटे वडे आपण त्याच्यामध्ये सोडून घेऊ आणि गॅस मात्र बारीक करूनच सोडायचं, नाहीतर त्याच्यावाल्या पिठोळ्या पडतील आणि रस्सा पूर्ण घट्ट होईल, पिठलं बनून जाईल. म्हणून बारीक गॅस करून त्याच्यात टाका आणि झाकण ठेवा. चला आता काढून बघू झाकण. काय छान वास सुटला आहे. मुलं म्हणाले, मम्मी काय बनवलं आहे? चिकन बनवलं? म्हटलं नाही रे, आपलं व्हेज चिकन बनवलं, डबूकोडीची भाजी. चला मस्तपैकी किती छान वास सुटला आहे, घमघमीत, आणि कलरही छान आलेला आहे. वाव, काय दिसतंय. चला तर मग आता सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि घ्या मस्तपैकी वाढून. भाकरी किंवा चपाती किंवा भात तुमच्या आवडीनुसार तुम्ही खाऊ शकतात. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. चला मग घ्या ताटं वाढायला. बघा किती छान दिसतंय, कलरही आला, छान तरीही सुटली आहे. चला तर एकदा नक्की व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा आणि एकदा नक्की करून बघा, खाऊन बघा आणि तुमची भाजी कशी झाली ते नक्की कळवा मला. चला तर मग या जेवायला. धन्यवाद.